नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 2 नोव्हेंबर। आज रात्रीचा आणि उद्याचा 3 नोव्हेंबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम इकडे सिस्टीम जर पाहायचे गेल्या तर गुजरातच्या दक्षिण भागात डिप्रेशन सध्या सक्रिय आहे। याच सिस्टीममुळे मुंबई विभाग असेल, मध्य महाराष्ट्र, कोकण विभाग, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात याच सिस्टीममुळे पाऊस सक्रिय आहे। आणि आपण सकाळी सांगितलेल्या प्रमाणे मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आज झालेला आहे। याच्यानंतर सर्वप्रथम आपण पुढील काही तासाचा किंवा रात्रीचा हवामान अंदाज पाहायचा गेला आजचा, तर आज इकडे यवतमाळ जिल्ह्यात जरी जामानी, वणी, मारेगाव, त्यानंतर कालापूर हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पाऊस तुरळक ठिकाणी राहील। त्याच्यानंतर इकडे नांदेड जिल्ह्यात लोणा, नांदेड, याच्यानंतर इकडे मुखेड, बासमत, त्यानंतर इकडे हदगाव, हिमायतनगर, अर्धापूर हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। औंध या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज रात्रीसाठी किंवा पुढील काही तासासाठी दिसत आहे। याच भागातून थोडंफार पुढील काही तासासाठी पावसाचा अंदाज आहे। बाकी विशेष राज्यात पावसाची शक्यता आज रात्रीसाठी नाहीये। याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला, उद्या 3 नोव्हेंबरला दुपारनंतर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना हा जो पट्टा आहे छत्रपती संभाजीनगरचे उत्तर आणि पूर्व भाग या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सक्रिय होईल, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल। त्यानंतर इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड हा जो पट्टा आहे हिरव्या कलर मधील हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून राहील। आता उरलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे दक्षिण महाराष्ट्र असेल, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सोलापूरचे राहिलेले भाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे हा जो पट्टा आहे स्थानिक ढग निर्मिती झाली तर एकाच दुसऱ्या गावासाठी कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल। तशीच परिस्थिती विदर्भात सुद्धा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ ढगाळलेलं हवामान राहील। दुपारनंतर एकाच दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम मेघगर्जनेसह होऊ शकतो, पण हा पाऊस सार्वत्रिक किंवा विशेष मोठ्या क्षेत्रावर नसेल। त्यानंतर हवामान खात्याने उद्यासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत, तर उद्या सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या 3 जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि इकडे सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने तुरळक ठिकाणी दिलेला आहे उद्यासाठी, म्हणजेच 3 नोव्हेंबर साठी। राहिलेले जिल्ह्यातून कोणते अलर्ट नाहीयेत, पण स्थानिक ढग निर्माण झाले तर मागाशी सांगितल्याप्रमाणे एकाच दुसऱ्या ठिकाणी उद्यासाठी होऊ शकतो। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।